नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. नागजपाटा येथून अपहरण करून खून केल्याप्रकरणी कट रचणाऱ्या महिलेला अटक. जत तालुक्यातील कोसरी येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साथीदार दादासू यमगर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. कारागृहात असलेल्या अनिल यमगर यांनी आपली बहीण पद्मिनी हिच्यावर दादासू यमगर यांना दाखवून देण्याची जबाबदारी सोपवली. अनिलच्या सांगण्यावरून पद्मिनीने सांगली न्यायालयात मारेकऱ्यांना दादासू यांची ओळख पटवून दिली होती. इतकंच नव्हे तर कोसारी येथील त्याचे घर आणि वावरण्याच्या ठिकाणची माहिती मारेकऱ्यांना पुरवल्याचा पोलिसांचा संशय आहे. या कामासाठी मोठी सुपारी देण्यात आली होती. नागजपाटा येथून दादासू यमकर यांचे अपहरण करून त्यांना कर्नाटक राज्यातील मदभावी येथे नेण्यात आले होते. तिथे त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना निष्पन्न केलं असून पद्मिनी मदने ही यातील 6वी आरोपी आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेले 3 आरोपी ज्ञानू खोत, रोहित पाटोळे, हर्षद उर्फ गोट्या पैलवान आणि नव्याने अटक केलेली पद्मिनी मदने अशा चौघांनाही मंगळवारी कवठे महाकाळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या चौघांच्याही पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.